नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग येथे सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. बेडग येथे श्री सिद्धिविनायक सेवाभावी संस्था यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दिनांक 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत साजरा होणार आहे. दिनांक 19 ते 21 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. आज सकाळी आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या उपस्थितीत राजवाडा चौक बेडग येथे मूर्ती प्रतिष्ठापना झाली. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत भारतीय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सायंकाळी जीवनविद्या मिशनचे प्रबोधनकार भरतजी पांगारे यांचे प्रबोधन आहे. दिनांक 20 रोजी सायंकाळी 6 वाजता बेडग तसेच परिसरातील वाडी वस्तीवरील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा पारंपरिक व ऐतिहासिक नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच दिनांक 21 रोजी सायंकाळी 7 वाजता खासदार विशालदादा पाटील यांच्या पत्नी पूजाताई पाटील यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रम असून मोनिका करंदीकर सादरकर्त्या असणार आहेत. सर्व कार्यक्रम बेडग राजवाडा चौक येथे आयोजित करण्यात आले आहेत. याचे आयोजन बेडग ग्रामस्थ व श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी सांगितले. तसेच बेडगेत बालाजी युथ ग्रुप, मृत्युंजय मंडळ, शिवरत्न मंडळ, एकता मंडळाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी, मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बापूसाहेब दादा बुरशे, बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील, माजी पंचायत समिती सभापती मनोरमाताई कुंभार, नरवाड पंचायत समितीच्या नूतन सदस्या तन्वी कमलेकर, सर्व मंडळाचे कार्यकर्ते व इतर राजकीय नेते, मंडळी, पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.